नमस्कार मित्रांनो, युहान ऑनलाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये मोबाईलवरून आपल्या आधार कार्डाला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे कसं चेक करतात याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आपल्या आधार कार्डाला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे चेक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत। त्यामधील मी तुम्हाला सोप्या अशा 2 पद्धती सांगणार आहे। फक्त एका मिनिटात आपल्याला समजेल की आपल्या आधार कार्डाला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे आणि हे सर्व प्रोसेस मी तुम्हाला मोबाईलवरून करून दाखवणार आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलवरून हे प्रोसेस चेक करून तुमच्या आधार कार्डाला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे चेक करू शकता। सर्वप्रथम आपल्याला मोबाईलवरून याची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला मोबाईलवरती गुगल क्रोम हे ॲप ओपन करून घ्यायचं आहे। ॲप ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला myAadhar.uidai.gov.in हे सर्च करून घ्यायचं आहे। लिंक ओपन केल्यानंतर या ठिकाणी लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाईप करून घ्यायचा आहे। आधार नंबर टाईप करून खाली कॅप्चा टाईप करून घ्यायचा आहे। कॅप्चा टाईप केल्यानंतर खाली लॉग इन विथ OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या आधार कार्डाला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती एक OTP जाईल, पण तो मोबाईल नंबर कोणता आहे हे या ठिकाणी आपल्याला दाखवत नाही। तुमच्या घरातील सर्व मोबाईल चेक करून घ्या, ज्या मोबाईलला OTP येईल तो मोबाईल तुमच्या आधार कार्डाला लिंक आहे हे समजून जाईल। तर मित्रांनो, ही एक पद्धत झाली। तरी सुद्धा जर तुमच्या कोणत्याच मोबाईलला OTP येत नसेल तर कुठला मोबाईल लिंक आहे हे कसं चेक करायचं, तर त्यासाठी मित्रांनो दुसरी पद्धत आहे। तर त्यासाठी क्रोमवरती दुसरं लिंक ओपन करून घ्यायचे आहे। तर त्यासाठी गुगल क्रोमवरती आपल्याला उद्यम आधार हे सर्च करून घ्यायचं आहे। सर्च करताच त्या ठिकाणी जी पहिली लिंक आहे ती लिंक ओपन करून घ्यायची आहे। मित्रांनो, उद्यम आधार हे तुमच्या व्यवसायाचं लायसन काढण्यासाठी एक वेबसाईट आहे। तर आपल्याला या ठिकाणी लायसन काढायचं नाही, फक्त आपल्या आधार कार्डाला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे चेक करायचं आहे। कोणता मोबाईल लिंक आहे हे समजल्यानंतर आपल्याला ही प्रोसेस स्टॉप करायची आहे, पुढील प्रोसेस करायची नाही। पुढील प्रोसेस केली की तुमचं उद्यम आधार निघेल। तर या ठिकाणी स्क्रोल करून खाली यायचं आहे। या ठिकाणी फॉर न्यू एंटरप्रेन्युअर हु आर नॉट रजिस्टर्ड येट MSME और दोज, तर या बटनावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आधार नंबर आणि नेम ऑफ एंटरप्रेन्युअर म्हणजे उद्यमी का नाम असे माहिती येईल। तर या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाईप करून घ्यायचा आहे। आधार नंबर टाईप करून तुमचं नाव टाईप करून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने तुमचं आधार कार्डावरती नावाचं स्पेलिंग आहे त्याच पद्धतीने नाव या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे। नाव टाईप करून खाली एक टिकमार्क ऑलरेडी लावलेला असेल, नसेल तर टिकमार्क लावायचं आहे। टिकमार्क लावून खाली व्हॅलिडेट अँड जनरेट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक करताच तुमच्या आधार कार्डाला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP जाईल आणि खाली OTP हॅज बीन सेंड टू, त्या ठिकाणी तुमचा एक मोबाईल नंबरचे शेवटचे 4 अंक दाखवतील। तर मित्रांनो, यावरून तुम्ही समजू शकता किंवा असा तर्क लावू शकता की तुमच्या आधार कार्डाला कुठला मोबाईल नंबर लिंक आहे ते। तर या ठिकाणी माझ्या आधार कार्डाला 0065 हे शेवटचे 4 अंक लिंक आहेत। याचा अर्थ याच्यावरून मी अंदाज लावू शकतो की माझ्या आधार कार्डाला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्या आधार कार्डाला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे चेक करू शकतो। जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळील मित्रांना शेअर करा। धन्यवाद।